काय प्रकरण आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. मी ॲडव्होकेट राहुल तानाजी सोनटके जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलं आहे. खेळू बाबूराव सोनटके यांच्या शेतामध्ये बेकायदेशीर पवनचक्की रिन्यू पवनचक्कीनं खोदकाम करून यांच्या ऊसाचं गहू ज्वारीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. आणि उलट ह्यांनाच तिथल्या एका गार्डनं काल ह्यांनी विचारपूस करायला गेल्यावर तिथल्या गार्डनं ह्यांना बंदूक लावली पिस्तूल अक्षरशः आणि जीव मारून हितच गाडून टाकतो म्हणून असं धमक्या दिल्या त्यांना. आणि हिटलाच प्रकार नाही तर सलगारा ड्युटी आणि बरेच लोक इथले जे इथं गंधोऱ्याचे तिथं पोलीस स्टेशनलाही गेले. नळदुर्ग पोलीस स्टेशनला बी म्हणावं तशी तक्रार घेतली बी नाही आणि तिथून हाकलून दिलं ह्यांनाच उलटा दाबदडप करून. तर अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यावर अन्याय व्हायला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि तरी मेहरबान साहेबानं कलेक्टर साहेबांनी यात जातीनं लक्ष घालून त्वरित लवकरात लवकर लक्ष घालून अशा शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाचं निराकरण करून शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी माझी पूर्णपणे विनंती आहे. कारण शेतकऱ्याला जर धोका झाला तर शेतकरी म्हणजे पूर्णपणे अन्याय व्हायला, बंदूक लावणं, दमदाटी करणं, कुटुंबाला जीव मारतो म्हणणं, म्हणजे अशा प्रकारचा जे अन्याय आहे. आता यांचा ॲक्सिडेंट झाला होता खेळू बाबूराव सोनटके यांचा 2 वर्षापूर्वी आणि ह्यांच्या शेतात खोदकाम केलेलं माहीत नाही. काल बुजवून गेले तिथं केलेलं खोदकाम. आता जरी पंचनामा केला कलेक्टर साहेबांनी जाऊन तिथं तरी बी ह्यांची वस्तुस्थिती जर बघितली तर ह्यांच्या शेतामध्ये खोदकाम झालेलं आहे आता बी. म्हणजे पूर्णपणे अन्याय झालेला आहे शेतकरीवर आणि शेतकरीवर पूर्ण जिल्ह्यात असं पवनचक्कीचे अन्याय होईल. त्याच्यामुळं साहेबांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढणं महत्त्वाचा विषय आहे जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल. जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी केली आहे? निवेदन जिल्हाधिकाऱ्याकडे असं निवेदन दिलं आहे की असं ते पवनचक्की जे आहे रिन्यू त्या कंपनीकडनं ह्यांच्या जीवितास धोका आहे आता सध्या बी. का तर ह्यांनी त्यांना सांगितलं विचारपूस करायला गेल्यावर त्यांनी बंदूक लावणं, कुटुंब पार करतो म्हणणं किंवा इथं आपलं शेतामध्येच गाडवून टाकतो म्हणणं अशा प्रकारच्या धमक्या बी आहेत त्यांच्या. त्याच्यामुळं साहेबांनी आणि ह्यांना कुठल्याच प्रकारचं ॲग्रीमेंट ह्यांच्याकडनं करून घेतलेलं नाही किंवा ह्यांची संमती नाही. ह्यांचीच नाही तर बऱ्याच शेतकऱ्याची संमती नसताना असा अन्याय ह्यांच्यावर झालेला आहे. तरी मेहरबान साहेबाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जातीने लक्ष घालून ह्याच्यात बरेच पुढारी असतील, राजकारणी असतील, ह्यांचा बी विषय असेल तर कुणाला न घाबरता किंवा राजकारणाला बळी न पडता पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा एवढीच विनंती आहे. वर्षी मी दवाखान्यात असताना समजा सरकारी लाईन म्हणून खंदून गेली ती. वडिलाला म्हणते ती की सरकारी लाईन म्हणते ती. वडिलाला काय माहीत ना आमच्या हिने काय कराल ती पहिल्यापासूनच ही काय 2 वर्ष झालं आता कराल ती मी दवाखान्यात असतापासून. आता माहीत झाल्यावर बुजवून गेले. काल गेलो तर भांडणं करायला माझ्या संग तिथं सबस्टेशनमध्ये बंदूक लावली मला. काय बंदूक? काय तिथं सिक्युरिटी गार्ड त्यांचा. नाही काय प्रकार आहे? पवनचक्कीचं माझं समजा रानात खांदून गाड्या बिड्या समजा रस्त्याने गेले ते त्यांच्या कंपनीच्या पवनचक्की. मग आता काय निवेदन दिलं तुम्ही? काय मला भरपाई द्यावं जेवढी होते तेवढी माझी. नाहीतर आत्महत्या होईल नसतं त्यांच्यापासून धोका आहे मला. कोण बंदूक लावली? खेळू बाबूराव सोनटके. कुठलं गाव? गंधोरा. तुम्हाला किती शेत आहे? त्या शेतामध्ये किती दिवसापासून असं काय केलंय त्यांनी? 2 वर्ष झालं आता. किती फूट खोदलंय? किती 20 फूट खाली खोदलं, पुन्हा त्याच्यातून समजा काँक्रीट भरलं, समजा भरून लाईन आता दुसरीकडून घेतली आहे. मोर्चा शेतकऱ्यांना अडवलं म्हणून. तुम्हाला काय त्यातला मोबदला वगैरे काय दिला नाही? मोबदला द्या. तुमच्या शेतात आहे का दुसऱ्या शेतात आहे ती? माझ्या शेतात आहे. पवनचक्की तुमच्या शेतात आहे? हा पवनचक्की नाही ती पोल आहे ती मोठी गोल मोठी लाईन गेलेली पवनचक्कीची. तुम्हाला पिस्तूल कोणी लावला? ते सिक्युरिटी गार्डन लावला काल मी काबर खणलं म्हणून. तिथं काबर रस्त्याने हे केलं म्हणल्यावर मला भरपाई देता का नाही काय नाही असं म्हणल्यावर त्यांनी पिस्तूल लावलं का? पोलीस वगैरे गेला ना तुम्ही? गेलो होतो पोलीस स्टेशनला, दखल घेतली नाही. नळदुर्ग पोलीस स्टेशनला. काय म्हणले पोलीसवाले? पोलीसवाले म्हणले की बघू पुन्हा 2 दिवस 4 दिवसानं बघू म्हणली पुन्हा. काय त्यांचं काय होत नाही त्यांच्यानं असं अत्याचार कराल ते आमच्यावर. कुठली कंपनी आहे ती? रिलायन्स कंपनी. रिलायन्स आहे का? रिन्यू कंपनी. काय बघा ते काय होते का नाही त्यांना ना काय मी हे करणार बघा आता. त्यांनी पिस्तूल लावणार. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय त्यात काय लिहिलंय? साहेबाला बी सांगा माझ्यासाठी हात जोडून. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आज त्यात काय लिहिलंय तुम्ही? जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलंय समजा मोबदला मिळा म्हणून दिले मी. काय नाही वारंवार जी शेतकऱ्यावर अन्याय होते कलेक्टर साहेबांनी जर थोडं हातपळतानी करून हे करावं.